ते वाहतात ओझं जे तुमचं माझं असतं. आता या कवींकडनं आपल्याला आपलं ओझं काय आहे ते आपल्याला ऐकायचं आहे, आनंद घ्यायचा आहे या मैफिलीचा. गोपाल मापारी. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या दिलदार मैफिलीस माझा सलाम आहे, माझ्यातल्या मीच माझा सलाम आहे. या दिलदार मैफिलीस माझा सलाम आहे, माझ्यातल्या मीच माझा सलाम आहे. गर्दी तिथे जरी सुरास भोजनाची, इथे करपलेल्या भाकरीस माझा सलाम आहे, इथे करपलेल्या भाकरीस माझा सलाम आहे. सर्वांना सलाम नमस्कार. आलात सोडून मक्का, सोडून मदिना, सोडून काशी आलो. सोडून मक्का, सोडून मदिना, सोडून काशी आलो. मी करुणेचा वार करी, मी जखमे काशी आलो. आपल्या असंख्य बळबळत्या जखमा घेऊन कुठलीही कलाकृती असो तिच्यावर मनापासून प्रेम करणारे माझे बुलढाणेकर आज पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने आलेला आहे. जगात वैयक्तिक आयुष्यात, सामाजिक आयुष्यात मोठं होत असताना आपलं नाव मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आपण मोठं व्हायच्या आधी आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं असं ज्या संस्थेला वाटलं, ज्या माणसाला वाटलं, त्या बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा आणि एक दूरदृष्टी असलेले एक व्यक्तिमत्व, आपलं नशीब आहे की ते व्यक्तिमत्व आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आलं असे आदरणीय भाईजी. आपले खरोखर सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे असं मनापासून वाटतं आणि वर्षभर आपण त्यासाठी परिश्रम घेत असतात. मी समस्त या कलावंताच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि बुलढाणा अर्बनचे यासाठी विशेष आभार मानतो की आपण हिंदी असो, मराठी असो या सर्व भाषांवरती, यातील साहित्य प्रकारावरती सार्थ प्रेम करत आलेला आहात. आणि आज मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो की 1 मेला आपण दरवर्षी जे मराठी कवी संमेलन होणार आहे, गुजरातीत होणार आहे, ही परंपरा जी सुंदर आजपासून सुरुवात झालेली आहे, त्या परंपरेचे पायी सुरुवातीची वीट ठेवण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. म्हणून सुरुवातीलाच मी आपले सर्वांचे आभार मानतो. इथले व्यापून चराचर माझी कविता आहे, तू असशील रसिका तोवर माझी कविता आहे. असतील प्रश्न जगण्याचे पुष्कळ समोर तुमच्या, त्या एकेकाचे उत्तर माझी कविता आहे, त्या एकेकाचे उत्तर माझी कविता आहे. आता जो तुमचा ताण तणाव असेल सगळा असेल तो तुम्ही सोडून द्या आणि या सगळ्या कवीची आणि कवितांची समरस व्हा, समरूप व्हा अशी आपल्याला विनंती करतो. शंकर बडे असं म्हणायचे की आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी आम्हास गाव नाही. हे असे दिवाने लोक आहेत जे कवी आज आपण बोलवले आहेत की हे या गावात कुठल्याही गावात कुठल्याही छोट्याशा खेळात पोहोचण्यात त्यांच्या कविता प्रत्येकांच्या ओठावर पोहोचलेल्या आहेत. अशी कवी माझ्यासोबत आलेले आहेत. रवी चापके म्हणतात की आयुष्य दान केले मग भाळली गझल, आम्ही कफल्लकांनी सांभाळली गझल. की आयुष्य दान केले मग भाळली गझल, आम्ही कफल्लकांनी सांभाळली गझल. झाल्या जिवंत तेव्हा मुदार मैफिली, आम्हा वरून जेव्हा ओवाळली गझल, आम्हा वरून जेव्हा ओवाळली गझल. अशी कफल्ल वृत्ती घेऊन जगणारे कवी लोक आमच्या सोबत आहेत. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. ज्या माणसाच्या आईच्या कविता प्रसिद्ध आहेत, ज्याचा आईचं काळीज आहे, असा प्रशांत मोरे नावाचा एक दर्दी माणूस, एक आत्मकाजातला माणूस, महाराष्ट्र याच्यावर प्रेम करतो असा एक माणूस आपल्यासोबत आज विशेष आपल्या भेटीसाठी आलेला आहे. मी सर्वप्रथम प्रशांत दादा यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज प्रशांत दादांना या मैफिलीमध्ये, बुलढाण्याच्या मैफिलीमध्ये बोलवण्याचं आरती एक निमित्त जे आहे, औचित्य ते मी तुम्हाला सांगतो की काही 10 वर्षाअगोदर जेव्हा व्हायरल होण्याचा जमाना नव्हता तेव्हा याच मातीत जन्मलेल्या सगळं पासपोर्ट सरांची एक हंबरून वाचायला आली साठते जवळ गायब, ही कविता जितेंद्र जोशीने एका कार्यक्रमात गायली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रावर फिरली. मग ती नारायण सूर्यंची असं सांगितलं गेलं, पण याच मातीत जन्मलेल्या दिवंगत